ग्रहांचे संकेत भविष्याची चाहूल अमुक सोबत जाणून घ्या. मिथुन राशीच्या मित्रांनो, कधी कधी आयुष्यात सगळं चुकीचं घडत नसतं, पण योग्य गोष्ट योग्य वेळी घडत नाही आणि माणूस याच गोष्टीने थकून जातो. गेल्या काही महिन्यात तुमच्याही मनात असाच विचार आला असेल, मी प्रयत्न तर करतोय पण पुढे जातच नाही. जर असं वाटत असेल तर ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी फक्त आणखी एक महिना नाही, हा निर्णयाचा महिना आहे. या महिन्यात काही संधी तुमच्या दारात येतील, पण त्या ओळखण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची असेल. विशेषतः 1 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या तारखा तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील योजनांवर लक्षणीय परिणाम करू शकतात. मग या महिन्याची सुरुवात नेमकी कशापासून होते, चला जाणून घेऊया. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याची पहिली शिकवण एकच आहे, घाई करू नका. महिन्याच्या सुरुवातीला एखादा निर्णय घाईघाईत घेतला तर नंतर त्याचाच पुन्हा विचार करावा लागू शकतो. पण याचा अर्थ हा महिना वाईट आहे असं अजिबात नाही. उलट 5 ऑगस्ट नंतर चित्र हळूहळू बदलायला सुरुवात होऊ शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी झालेली एखादी महत्त्वाची चर्चा तुमच्यासाठी नवीन जबाबदारी किंवा चांगल्या संधीचं दार उघडू शकते. काही जणांना नवीन कंपनीतून संपर्क येऊ शकतो, तर काहींना आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याची जाणीव होईल. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या मित्रांसाठी हा काळ नवीन ग्राहक, नवीन कल्पना आणि नवीन व्यवहार घेऊन येऊ शकतो. विशेषतः ज्यांचं काम संवाद, शिक्षण, मार्केटिंग, सेल्स, डिजिटल क्षेत्र किंवा कन्सल्टन्सीशी संबंधित आहे, त्यांना या महिन्यात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढवण्याची संधी दिसेल, पण खर्चही विचारपूर्वक करा. कमाई वाढली म्हणून खर्च वाढवणं शहाणपणाचं ठरणार नाही. या महिन्यात तुमचं सर्वात मोठं बळ तुमचा योग्य निर्णय असेल आणि या निर्णयाची खरी परीक्षा 17 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे. 17 ऑगस्ट नंतर संधी ओळखली तरच फायदा होईल. मित्रांनो, काही संधी दार ठोठावून आत येत नाही, त्या आपल्या निर्णयामध्ये लपलेल्या असतात. म्हणूनच 17 ऑगस्ट नंतरचा काळ मिथुन राशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण याच दिवशी सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करत आहे. वैदिक ज्योतिषात सूर्य मान, सन्मान, आत्मविश्वास आणि ओळखीचा कारक मानला जातो. म्हणूनच या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसू लागेल. तुम्ही मुलाखतीला जाणार असाल किंवा प्रेझेंटेशन देणार असाल किंवा महत्त्वाची मीटिंग असेल तर तुमच्या शब्दांना आणि विचारांना लोक गांभीर्याने ऐकतील. 22 ऑगस्ट नंतर बुध पण सिंह राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीचा राशीस्वामीच बुध असल्यामुळे हा बदल विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. तुमच्या संवाद कौशल्याला नवीन धार मिळेल. जुन्या अडकलेल्या चर्चा पुन्हा सुरू होऊ शकतात. एखादा महत्त्वाचा फोन, मेसेज किंवा ईमेल तुमच्यासाठी नवीन दारं उघडू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण महिन्यात देवगुरु बृहस्पती तुमच्या जन्मराशीपासून दुसऱ्या स्थानातून धन, कुटुंब आणि वाणीला बळ देत आहे. म्हणून योग्य शब्द या महिन्यात तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण करू शकतात. त्याचवेळी वक्री शनी एक वेगळाच धडा शिकवत आहे. शॉर्टकट शोधू नका, स्थिर पाया तयार करा. म्हणून या महिन्यात मोठे यश एका दिवसात मिळणार नाही, पण जर तुम्ही योग्य संधी ओळखली तर ऑगस्ट पुढच्या तुमच्या काही महिन्यांच्या यशाचा भक्कम पाया घालू शकतो. यश मिळालं पण मनशांती टिकेल का, हा एक मोठा प्रश्न या महिन्यामध्ये तुम्हाला भेडसावू शकतो. मित्रांनो, करिअरमध्ये संधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे, पण त्या यशाचा आनंद घरी आपल्या माणसांसोबत वाटता आला तरच ते यश पूर्ण होतं. म्हणून ऑगस्ट महिन्यात काम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच नात्यांकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. 1 ऑगस्टपासून शुक्राच्या बदलामुळे भावनांमध्ये थोडी अस्थिरता जाणवू शकते. लहानशा गैरसमजाला मोठे स्वरूप देऊ नका. क्षणी बोललेला एखादा शब्द कधी कधी महिन्याचं दुराव्याचं कारण बनतो, पण एक शांत संवाद अनेक प्रश्न सहज सोडू शकतो. म्हणून या महिन्यात नातं जिंकायचं, वाद नाही. आरोग्याच्या दृष्टीने धावपळ आणि अनियमित दिनचर्या यामुळे थकवा किंवा ताण जाणवू शकतो. शरीर देत असलेले लहान संकेत दुर्लक्षित करू नका, कारण ऊर्जा टिकली तरच संधीचा पूर्ण फायदा घेता येईल. मित्रांनो, ऑगस्ट 2026 मिथुन राशीसाठी फक्त घटना घडवणारा महिना नाही. हा महिना
आत्मविश्वास पुन्हा जागा करणारा महिना ठरू शकतो. लक्षात ठेवा, ग्रह वेळ बदलतात पण निर्णय नेहमी आपणच घेतो आणि योग्य वेळी घेतलेला एक निर्णय कधी कधी संपूर्ण वर्षाची दिशा बदलून टाकतो. जर आजचं हे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरलं असेल तर हा व्हिडिओ इतर मिथुन राशीच्या मित्रापर्यंत पण नक्की पोहोचवा आणि अशाच अभ्यासपूर्ण मनापासून केलेल्या ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी अमोघ परिवारासोबत जोडलेले राहा. ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.